गेल्या 2 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी नाशिक पुणे हायवे जो आहे या हायवेच्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. कालपर्यंत आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रशासनाने आमच्याशी संपर्क केलेला नव्हता. आमच्या ज्या मागण्या आहेत का करे घाटापासून तर बोट्यापर्यंत जे काही सिमेंट कॉन्क्रीटचं काम या ठिकाणी चाललेलं आहे, या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे दिशादर्शक फलक नाही आहेत, कुठल्याच प्रकारचे रात्रीच्या वेळेला प्रवास करताना दिशादर्शक रिफ्लेक्टर्स नाही आहेत की जेणेकरून वाहन चालकांना कळत सुद्धा नाही का रस्ता कुठं आहे आणि कुठं जायचं, याच्यातून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळं आम्ही ह्या मागण्या या ठिकाणी आणि रोडचं जे काम चालू आहे तर सर्व्हिस रोडची या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे सर्व्हिस रोड व्यवस्थित केलेले नाही आहेत. तर त्या सर्व्हिस रोडचे कामं पहिले पूर्ण करावेत. त्यानंतर रायतवाडी फाटा आणि हॉटेल थिएटर जे आहे शहरामध्ये एंट्री करताना या ठिकाणचं पण पुलाचं काम अर्धवट बाकी, तिथल्या सर्व्हिस रोडचं काम सुद्धा बाकी आहे. तर हे सगळे कामं पूर्ण होईपर्यंत ही टोल वसुली पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. प्रशासनाने अजूनपर्यंत आपली कुठलीच दखल घेतली नाही आणि काही लोकांनी आता फोनवर संपर्क केलाय की आम्ही टोल वसुली थांबू शकत नाही, आम्ही ही कामं गेल्या पुढच्या 1 महिन्यात पूर्ण करतो. परंतु मला एक सांगा का मागच्या 15 दिवसापूर्वी एका बड्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा गाडी सोडली नाही म्हणून काही लोकांना इथून निलंबित केलं. तर ह्या टोल नाक्यावरच्या रस्त्याने प्रवास करत असताना बऱ्याचशा लोकांचे अपघात झालेत, काही लोक अक्षरशः मृत्युमुखी पडलेत. बरं, एका फक्त गाडी सोडली नाही म्हणून जर काही लोक सस्पेंड होत असतील तर लोक मृत्युमुखी पडले, ज्यांना अपंगत्व आलं, अशा लोकांना काय कारवाई झाली पाहिजे आणि काय कारवाई करणार? म्हणजे तुमच्या स्वतःसाठी तुम्ही वापरतात कायदा आणि शासन आणि सर्वसामान्य लोकांसाठी कुठलाच न्याय नाही, कुठलाच कायदा नाही. म्हणजे एकदम किड्या मकोड्यासारखं लोक मेले तरी तुम्हाला काहीच वाटत नाही, एकदम गेंड्याच्या कातडीसारखी ही लोक झालेली आहेत. त्यामुळं यांनी जर आता या रस्त्याचं जर व्यवस्थित काम केलं नाही आणि ह्या लोकांना व्यवस्थित सुखसुविधा दिल्या नाही तोपर्यंत हा टोल वसूल बंद केली नाही तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. हा टोल नाका सुद्धा तोडायची आमच्या उद्योग तयारी आहे. बड्या अधिकाऱ्याच्या आहे असं आम्हाला समजलंय. त्याच्या काही बातम्या वृत्तपत्रातून पण आलेल्या होत्या. आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. करेघाट ते बोट्यापर्यंत हा जो रस्ता आहे हा एक मृत्यूचा सापळा म्हणूनच जवळपास तयार झालेला आहे. कारण या ठिकाणी ना अगदी हे जे बोगदे केलेले आहेत त्या बोगद्यांमध्ये पण लाईटी नाही आहे. रात्रीच्या वेळेस महिलांचं जाणं येणं किंवा महिलांचं पण पुरुषांचं पण एकच की त्या ठिकाणी जाणं येणं हे धोकादायक झालेलं आहे. त्या ठिकाणी खड्डे आहेत, त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं असतं. अजूनही तुम्ही आत्ताही जाऊन पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाणी साचलेलं त्या ठिकाणी दिसेल. अमृतवाहिनी कॉलेजच्या समोरचा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी जी खटकी ती इतकी धोकादायक आहे का त्या ठिकाणी बऱ्याच जणांच्या म्हणजे मणक्यांचे प्रॉब्लेम आलेले, काहींचे ऍक्सिडेंट झालेले. या ठिकाणी बरीच आपली मुलं, आपले भाऊ, कोणाचे म्हणजे पती या ठिकाणी अनेक जण मृत्युमुखी पडलेले. त्या लोकांना त्या ठिकाणी कुठलाही मोबदला दिला नाही किंवा त्यांच्याकडे एवढा कुणी लक्षही दिलं नाही. म्हणजे ती 8-10 दिवसाची जी सहानुभूती तेवढी संपली का त्याच्यानंतर त्या कुटुंबांकडं कुणीही बघितलेलं नाही. तर प्रशासनाला आमची या निमित्ताने विनंती आहे का या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी थोडंसं लक्ष देणं तर गरजेचं आहेच. आणि या रस्त्याचं काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत टोल वसुली कुठेही केली जाऊ नये ही एक आमची प्रशासनाला या निमित्ताने ही विनंती. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी,
काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.